ऐकतात कोकणवासियांचा बुलंद आवाज, कोकण गर्जना। रायगड जिल्ह्यातील रोहा भालगाव येथील तलाठी 10,000 रुपयांची लाच घेताना नवी मुंबई अँटी करप्शनच्या जाळ्यात। वारस नोंद लावण्याकरता मागितली 15,000ची लाच। आरोपी लोकसेवक याने 5,000 रुपये गुगलद्वारे अगोदर स्वीकारले असलेले तक्रारीत नमूद। आरोपी लोकसेवक फिरोज इलाही मुजावर, वय वर्ष 30, वर्ग 3, तलाठी सजा, भालगाव, तालुका रोहा याला घेतले ताब्यात। दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीवरून कारवाई। तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून आज दिनांक 6 मे 2025 रोजी आरोपी मुजावर यांनी आपल्या रोहा तलाठी कार्यालयात 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना केली अटक। तक्रारदार श्री अनिल कुमार फुलचंद गर्ग यांनी सन 2012-13 मध्ये मौजे कांडणे, तालुका रोहा, जिल्हा रायगड येथील सर्वे नंबर 41/1, 39/1 39/2, 255 इत्यादी सर्वे नंबर मधील खरेदी केलेल्या शेत जमिनीच्या कायदेशीर कामकाजाकरिता तक्रारदार यांना दिलेल्या मुखत्यार पत्रानुसार तक्रारदार हे काम करीत असताना अनिल गर्ग यांच्या मृत्यूच्या पश्चात त्यांची पत्नी व मुलगा यांनी दिलेल्या अधिकारान्वये तक्रारदार हे अनिल गर्ग यांचे नावे असलेल्या उपरोक्त नमूद सर्वे नंबर मधील जमिनीच्या सातबाऱ्यावर वारस नोंदीचे काम करण्याकरता तलाठी सजा भालगाव येथे केलेल्या अर्जाच्या दरम्यान लोकसेवक याने तक्रारदार यांच्याकडे रुपये 15,000 लाचेची मागणी करून त्यापैकी रुपये 5,000 यापूर्वीच तक्रारदार यांचे परिचित नजीर यांच्याकडून गुगल पे द्वारे स्वीकारले। त्यानंतर सातबारा नोंदीच्या केलेल्या कामाच्या बदल्यात रुपये 10,000 लाचेची मागणी करीत असल्याचे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले। त्यानुसार दिनांक 6 मे 2025 रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान आलोसे फिरोज इलाही मुजावर, वर्ग 3, तलाठी सजा, भालगाव, तालुका रोहा, जिल्हा रायगड येथील कार्यालयात तक्रारदार यांच्याकडे मागणी केलेली लाचेची रक्कम रुपये 10,000 पंच साक्षीदारांच्या समक्ष स्वीकारताना रंगेहात पकडून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे। लोकसेवक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। अधिकचा तपास नितीन दळवी, पोलीस उपअधीक्षक नवी मुंबई, पोलीस हवालदार नितीन पवार, पोलीस हवालदार गिरासे, पोलीस नाईक योगीराज नाईक, महाराष्ट्र पोलीस नाईक दीपाली सावंत, महाराष्ट्र पोलीस शिपाई योगिता चाळके, चालक पोलीस हवालदार रतन गायकवाड। कोकण गर्जनासाठी नजीर पठाण, रायगड।